गेल्या 21 दिवसापासून पंढरपुरातील सहकार मंडळाच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले जाते। लाडक्या गणपती बाप्पाची आरती वारकरी सांप्रदायिक संत महामंडळीच्या साथीने शेकडो महिला आणि पुरुष एकत्रित करतात। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाची सेवा अनेक भक्त भाबड्या भावनेने सहकार मंडळात करताना दिसतात। पंढरीचा नवसाला पावणारा महाराजा अशी सहकार मंडळाच्या गणरायाची ओळख आहे। त्यामुळे पंढरपुरातील सहकाराची महारथी पाहण्यासाठी हजारो भक्त येतात। 56 भोगाचा नैवेद्य या निमित्ताने परिसरातील महिलांकडून सहकार मंडळाच्या गणपतीला चढवला जातो। त्यामुळे एरवी टाळा मृदंगाच्या निदानात गजबजणारी पंढरी नगरी सहकारच्या महाआरतीच्या निमित्ताने गणरायाच्या जयघोषात दुमदुमताना दिसते। महाराज मंडळींच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आशीर्वादासह ही गणरायाची भव्य अशी महाआरती व 56 भोग महाप्रसाद या ठिकाणी संपन्न केला जातो। या महाआरतीचं वैशिष्ट्य म्हणजे 21 वर्ष एकच यजमान श्री व सौ चैतन्य महाराज देगलूरकर व सर्व महाराज मंडळी ही सर्व या ठिकाणी स्टेजवरचे उपस्थित असतात। हे या महाआरतीचं वैशिष्ट्य आहे आणि आतील सर्व महिला गणेश भक्त यांचं सर्व आरतीची ताटं देणं, सर्व महिला गणेश भक्तांना दर्शनाची व्यवस्था ही सर्व मंडळाच्या महिला कार्यकर्त्या पार पाडतात। मंडळाच्या पुरुष कार्यकर्ते हे मंडपाच्या बाहेर थांबून सर्व मॅनेजमेंट बघतात। आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते। मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत। 3 ते 12 महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले। आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहेत। दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।